जित्या हा आता माझं ठरलंय बघ. काय लगीन झालं का नाही नेटानं गुन्ह्या गोविंदानं सुखाचा राजा राणीचा संसार करणार आहे मी आता. अरे असं तोंड घेऊन कसा करणार संसार तू? म्हणजे तुला अनुभव नाही ना संसाराचा म्हणून म्हणलं. हे अरे माझा संसाराचा चांगला अभ्यास झालाय आता. काय लागतं संसार करायला सांग बर. काय तेव्हा एक पोरगी लागते लग्नाला बस. ह्याच्यामुळेच तू सांगाय बघ. अरे बाबा संसार करायला लागतो विश्वास जो माझ्या गिरायकाचा माझ्या वस्ताऱ्यावर आहे. लागतं प्रेम जी माझ्या कैचीचं माझ्या गिरायकाच्या केसांवर आहे. दुसरं काय लागतं तो संसाराला? हा प्रेम आदर रुसवा फुगवा. बाबा अजून काय काय लागतं संसाराला? ब्लाऊज हा? नाही ते टेलरचं दुकान उघडलंय ना मला ब्लाऊज शिवायचा आहे. दादा त्याला माझं नाव सांग डिस्काउंट देईल तुला ती. आणि नाही दिला ना डिस्काउंट तर आमचे मंगेश शेठ भरतील सगळे पैसे. लय पैसा आहे ना मी भरतो पैसे. कमी येऊ तुझ्या संग. नाही नाही नग नग मी जाते की इथंच आहे ना दुकान. उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मलाच नाही सहन व्हायचं. हा तोपर्यंत तुम्ही घेऊ चहा घे. आले. टेलर टेलर ब्लाऊज शिवायचा आहे. ब्लाऊज शिवायचा आहे. ब्लाऊज शिवायचा आहे. ब्लाऊज शिवायचा आहे. डॉक्टर ही इथे काय करतीये? या माप घेतो. बॅक बॅक किती? एवढी 2 दिवसांनी घ्या. तुमचं नाव? डिम्पल डिम्पल डिम्पल. डिम्पल बाबूराव पाटील. मुक्काम पोस्ट कातळवाडी. अ, 2 दिवसात मिळेल मॅडम तुम्हाला ब्लाऊज. 2 दिवसांनी या. ब्लाऊज पीस द्या. आता तुम्ही ओळखलं नाही मला? नाही नाही माफ करा, आपण कधी भेटलोय का? नाही भेटलो का? नाही मला नाही आठवत. डिम्पल कातळवाडी वाडा. बर डिम्पल को सिंपल नहीं समझने का याद आया? वर्ल्ड फेमस हिरोइन. नाही माफ करा, तुम्ही असाल मोठ्या हिरोईन. माझं दुमत नाही त्याच्याबद्दल काय, पण मी नाही ओळखलं तुम्हाला. तुम्ही आधी कधी ब्लाऊज टाकायला आलता का माझ्याकडे? बरं राहू द्या, ब्लाऊज पीस द्या. नाही ब्लाऊज पीस मला तुमच्याकडनंच घ्यायचा आहे आणि मला वेगळ्या पॅटर्नचा ब्लाऊज शिवायचा आहे. परत एकदा माप घ्या हा माझं. परत? वय परत. ते काय आहे ना डॉक्टर गोपाळजी, मी लय लांबनं आली आहे. कातळवाडी माहित असेल ना तुम्हाला?
आमच्या गावातनं तुम्ही लय म्हणजे लय फेमस आहे बघा, म्हणून म्हटलं तुमच्याकडे शिवावं एखादं डिझायनर ब्लाऊज, म्हणून आले. एकदम डीप गळा शिवायचा, ते नॉटवाला. रूपा, रेशमा, मंजू, दिव्या और चंदा, पर डॉक्टर की पसंद पैसा. पैसा? काय बडबडताय तुम्ही? तुम्हाला ही नावं माहित नाही व्हय डॉक्टर? नाही हो, या बायकांना मी नाही ओळखत. म्हणजे आता कितीतरी दुकानात बायका आहेत ना, कोणाची नावं लक्षात ठेवायची, नाही तर माझ्या लक्षात असतं ना. आणि असं पण माझं अस्तित्व काय, घर, दुकान. लय तर लय मी मंदिरात जातो पाया पडायला, नाहीतर काय सामानच संपलं तर बाजारात जातो आणायला. किंवा माझ्याकडे आलेल्या बाईकडं नजर वर करून सुद्धा मी बघत नाही. झूठ पे झूठ बोलताय हा तुम्ही. नाही, मला कळतंय डॉक्टर खेळून तुम्ही आता कंटाळले असाल म्हणून हे असलं टेलरिंगचं काम करताय. पण डॉक्टर, आपलं गोपाळजी, ही गोष्ट लक्षात ठेवा हा. नाही म्हणजे जगात असा कुठलाच पुरुष नाही ज्यानं सुंदर बाई बघितल्यावर तो पिघळत नाही. आणि त्यात तर तुम्ही किती माहिर आहेत ना, हे माझ्यापेक्षा जास्त कोणच सांगू शकत नाही. त्यामुळे गपगुमानं कबुला की तुम्ही डॉक्टर आहे म्हणून. हे बघा डिंपल मॅडम, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही ज्याला शोधताय तो मी नाहीये. तुम्ही डॉक्टरला शोधताय, मी आहे टेलर, एक साधा टेलर. डॉक्टर आहे ना तुम्ही? अहो नाही. ठीक आहे. नाही, खरंच माझ्या डोसक्यावर ना परिणामच झालाय. मी आपली मूर्खासारखं काय पण बडबडत असते. ते आमच्या कातळवाडीमध्ये आहे ना, एक डॉक्टर होते, त्यांना देव माणूस म्हणायचे सगळे. गावातल्या सगळ्यांना लोकांना मदत करायचे ना ते. पण त्यांच्याकडे लय चिकार पैसा होता. कुणीतरी मला सांगितलं ते मेलंय, पण माझा यावर विश्वासच बसत नाही. आणि नेमका आज तुम्ही दिसलात मला. ते आणि तुम्ही सेम दिसताय, आणि त्यांचा एवढा पैसा माझ्याकडे आहे ना, तो मला द्यायचा आहे परत. मला वाटलं तुम्ही असेल म्हणून तो पैसा तुम्हाला दिला असता म्या. खरं सांगू, तुम्ही लय प्रामाणिक टेलर आहे बघा. नाही म्हणजे एवढा मोठा प्रामाणिकपणा कोणामध्ये नसतोय. मोठ्या मनानं म्हणालात ना तुम्ही, या डॉक्टर नाही, ढूंढने से भगवान मिल जाता है. माझं डॉक्टर पण भेटतात. जाते, त्यांनाच पैसे देते.